नमस्कार. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा महिना. या पवित्र महिन्यात आपण आपल्या आवडत्या देवांची मनोभावे पूजा करतोच. पण देवाला नेमकं काय अर्पण करावं? कोणत्या वस्तू ज्यांना धार्मिक महत्त्व आहे आणि ज्या आपण देवाला अर्पण केल्यानंतर त्यातून आपल्याला देवाचा आशीर्वाद लाभेल, अशा काही गोष्टी आहेत की ज्या देवाला अर्पण आपण अगदी मनोभावे करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्रावणात देवाला अर्पण करता येणाऱ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यामागच्या धार्मिक भावना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर भक्ती परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलशी जोडल्या गेल्यानंतरच तुम्हाला असे असंख्य व्हिडिओ आता नेहमीच पाहायला मिळतील. तर यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पाणी किंवा जल. श्रावण महिन्यात भगवान शिवांची पूजा विशेष मानली जाते. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे. आपल्या मनातील श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्याचा हा एक साधा मार्ग आहे. पूजा करताना मन शांत ठेवून देवाचे स्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी देवाकडे अगदी मनोभावे प्रार्थना करा. तर दुसरी गोष्ट आहे बेलपत्र. भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर या सगळ्यात बेलपत्र हे खूप महत्त्वपूर्ण आहे. परंपरेनुसार स्वच्छ आणि ताजे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केले जाते. बेलपत्र अर्पण करताना मनात श्रद्धा ठेवणे आणि देवाचे स्मरण करणे तितकंच महत्त्वाचं आहे. पूजेतील प्रत्येक वस्तूपेक्षा आपली भावना आणि भक्ती महत्त्वाची आहे असे आपल्या परंपरेत मानले जाते. अगदी खरं आहे. तर तिसरी गोष्ट आहे फुले. देवाच्या पूजेमध्ये फुलांना नेहमीच विशेष स्थान आहे. मग तो श्रावण महिना असू देत किंवा इतर महिना, परंतु श्रावणात आपल्या देवतेला आवडणारी फुलं उपलब्ध असतील तर ती स्वच्छ करून अर्पण करू शकता. फुलांचा सुगंध आणि त्यांचे सौंदर्य पूजेचे वातावरण प्रसन्न बनवते. फुले अर्पण करताना मनात एकच भावना ठेवा, देवा, माझ्या मनातील अहंकार आणि नकारात्मकता हे सगळे विचार दूर करून मला चांगल्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. तर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे नैवेद्य. देवाला नैवेद्य दाखवणे ही आपल्या संस्कृतीतील सुंदर परंपरा आहे. घरात उपलब्ध असलेल्या साध्या आणि सात्विक पदार्थही श्रद्धेने नैवेद्य म्हणून अर्पण करता येतात. त्यासाठी हाच पदार्थ हवा किंवा एवढ्या महागाचीच गोष्ट आणावी असं काहीही नसतं. तर त्यामागे असतात त्या आपल्या भावना, प्रेम. नैवेद्याचा अर्थ फक्त मोठा किंवा महाग पदार्थ असा होत नाही. आपण प्रेमाने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञतेने जे अर्पण करतो त्यामध्येच भक्ती भावना असते. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांनी ग्रहण करावा. आता 5वी गोष्ट म्हणजे तीही सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची, देवासमोर दिवा लावावा. देवासमोर दिवा लावण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत अगदी जुनी आहे. दिवा म्हणजे काय तर प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची, अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याची आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याची सुंदर भावना म्हणजेच दिव्यामागे आपली असणारी भावना. सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर दिवा लावून काही क्षण शांतपणे प्रार्थना करा. मोठी पूजा करता आली नाही तरी मनापासून केलेली छोटी प्रार्थनाही ती देवाच्या दरबारापर्यंत पोचते. फक्त त्यामागे आपल्या भावना आणि आपला हेतू शुद्ध असावा. सगळ्यात महत्त्वाचा संदेश मित्रांनो, देवाला काय अर्पण केले यापेक्षा आपण कोणत्या भावनेने अर्पण केले हे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक घरातील पूजा पद्धती आणि श्रद्धा वेगवेगळ्या असू शकतात आणि आहेतही. त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि उपलब्धतेनुसार पूजा करा. श्रावण महिन्यात देवाचे नामस्मरण करा. घरातील मोठ्यांचा आदर करा आणि शक्य असेल तेव्हा गरजू व्यक्तीला मदतही करा. हीच खरी भक्ती आणि माणुसकीची सुंदर जोड आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय जाणून घेतलं तर श्रावणात देवाला अर्पण करता येणाऱ्या पाणी, बेलपत्र, फूल, नैवेद्य आणि दिवा या 5 गोष्टी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आपल्या कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या भक्ती परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट, तुमची असणारी साथ हीच भक्ती परंपरा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मदत करेल. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांची रजा घेते आणि तुम्हा सगळ्यांना भक्ती परंपरा या यूट्यूब चॅनलच्या परिवाराकडून श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्या मनोकामना देवादिदेव महादेव पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.